नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक अशी नाचणीची पापडी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता ही जी नाचणी आहे ना, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, फायबर्स असतात आणि उन्हाळ्यामध्ये सहसा ही जास्त प्रमाणात खाल्ली जाते कारण यामध्ये भरपूर प्रमाणात शीतल गुणधर्म असतात, म्हणजे शरीराला थंडावा देणारे यामध्ये घटक असतात. त्यामुळे अवश्य नाचणी जी आहे ना ती उन्हाळ्यामध्ये खावी. तर बघा, रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका वाटीला थोडंसं कमी नाचणीचं पीठ घेतलं. नाचणीचं जे पीठ आहे ना ते मी घरीच नाचणी आणून स्वच्छ धुवून आणि ती वाळवून घेतली आणि नंतर याचं गिरणीवरून पीठ दळून आणलं. तुम्ही हवं तर ना मार्केटमधून सुद्धा हे पीठ आणू शकता, कारण कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे हे नाचणीचं पीठ तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर बघा, एक वाटीला थोडंसं कमी मी नाचणीचं पीठ घेतलं. आता यामध्ये आपण दुसरंसुद्धा पीठ ॲड करणार आहेत. तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं. आपण जे रेग्युलर चपातीसाठी पीठ वापरतो ना तेच पीठ आपल्याला वापरायचं आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं. वाटीचं प्रमाण मी एकच ठेवलं आहे. तर बघा, 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत. तुम्ही फक्त नाचणीच्या पिठाच्या सुद्धा पापडी बनवू शकता, पण इथे मी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करून ही पापडी बनवणार आहे. यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूयात. तर 2 चमचे गरम मसाला टाकला. तुमच्या मसाला डब्यामध्ये जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही इथे टाकू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची. 2 चमचे जिरे टाकायचे आहेत. तर आज आपण मसाला जिरा पापडी बनवणार आहेत नाचणीची, त्यामुळे जिराचा वापर जास्त केला. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि 1 ते 1.5 चमचा आपण इथे चिली फ्लेक्स वापरणार आहोत. तर याऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा वापरू शकता किंवा जे रेग्युलर आपण लाल तिखट वापरतो ना ते सुद्धा इथे टाकलं तरी चालेल. अर्धा चमचा आपण इथे रिफाइंड ऑइल वापरणार आहोत. यामुळे पापडी आपली अगदी खुसखुशीत तयार होते. आणि आता सर्व सुके मसाले आपण पिठाला छान असे चोळून घेऊयात. आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे. तर इथे जर तुम्ही फक्त नाचणीचंच पीठ वापरत असाल तर थोडंसं आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, कारण पीठ पटकन असं घट्ट होत नाही, त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करायचा. पण इथे मी गव्हाचं पीठ ॲड केलं, सोबतच बेसन पीठसुद्धा ॲड केलं, त्यामुळे यामध्ये चिकटपणा असतो, म्हणून इथे मी गरम पाण्याचा वापर केला नाही. जर तुम्ही फक्त नाचणीची पापडी बनवत असाल तर त्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. तर जास्तसुद्धा गरम वापरायचं नाही, किंवा अगदी आपलं बोट बुडवल्याच्या नंतर बोटाला सहन होईल ना एवढंच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. पण इथे मी अगदी थंड पाण्यानंच हे पीठ मळून घेतलं. आता तुम्ही बघू शकता आपण पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून तयार केला आहे. परत हाताने मी पिठाला छान असं मऊ करून घेते. याच पद्धतीने आपल्याला हे पीठ आता असं मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर काय करायचं, हे पीठ जे आहे ना आता अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर यावर एक झाकण ठेवूयात आणि 5 मिनिट बाजूला ठेवूयात. आता बघा, एक 5 मिनिट झालेले आहेत. पीठ आता आपलं छान असं मुरलेलं आहे. आता आपण काय करायचं, परत हे पीठ आपण थोडंसं सॉफ्ट करून घेऊयात, त्यामुळे पापडीसुद्धा अगदी मस्त अशी तयार होते. आता पोळीपाटावर हे पीठ घेतलं आणि थोडंसं मी याला मऊ करून घेतलं. आता आपण याच्यात चपाती लाटून घेणार आहेत. तर अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला चपाती लाटायची आहे. तुम्ही हवं तर ना छोटे छोटे बॉल बनवूनसुद्धा याची पापडी बनवून घेऊ शकता, पण इथे मी अगदी अशी मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि मग याच्या पापडी करणार आहेत. तर अगदी हलकंसं थोडंसं तेल लावून घेतलं. जास्तीचं सुद्धा तेल लावायचं नाही, किंवा तुम्ही हवं तर नाचणीचं कोरडं पीठ किंवा गव्हाचं सुद्धा कोरडं पीठ लावू शकता. आता आपल्याला ही जी चपाती आहे ना अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे, कारण जर तुम्ही जास्त प्रमाणात जाड लाटली तर आपली पापडी ना अगदी नरम पडू शकते. त्यामुळे अगदी
ही चपाती लाटत असताना अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। इथे बघा आपण चपाती अगदी पातळ अशी लाटून घेतली। तर तुम्ही बघू शकता याची जाडी अगदी पातळ अशी ही चपाती लाटून घेतली। आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या पापड्या बनवायच्या आहेत। तर इथे मी एक गोल वाटी घेतली आहे। तुमच्याकडे जसं भांडं अवेलेबल आहे त्याने तुम्ही हे कट करून घेऊ शकता। तर मी वाटी घेतली, वाटीच्या साहाय्याने अगदी गोल गरगरीत आपण ही पापडी बनवून घेतली आहे। एक पापडी मी तुम्हाला दाखवते, बघा किती मस्त अशी ही नाचणीची पापडी बनवून तयार आहे। आता लगेच आपण या तळण्यासाठी घेऊयात। तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तेल जे आहे ना ते आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही, मध्यम आचेवरच हे तेल तापवून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून पाहिलं, पीठ पटकन वर आलं आहे, म्हणजे तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे। तर लगेच या पापड्या आपण तळून घेऊयात। एक एक करून आपण तेलामध्ये पापडी सोडून घेऊयात। कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पापडी सोडून घ्यायच्या। एका बाजूने छान अशा फ्राय झाल्या की त्या दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत या पापडी आपण तळून घेऊयात। तर बघा नाचणीच्या पिठाला ना थोडासा लालसरपणा असतो, तर जास्त वेळ सुद्धा तळायचं नाही, कारण जास्त वेळ जर तुम्ही तळलात तर अगदी त्या करपल्यासारख्या होतील। तर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने हलकासा लालसर रंग येईपर्यंत या तळून घ्यायच्या। इथे बघा हलकासा याला सोनेरी रंग आलेला आहे आणि या पापड्या आता आपल्या तळून तयार झालेल्या आहेत। अशाच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा सर्व पापड्या तळून घेऊयात। दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत। इथे बघा आपण सर्व पापड्या अशा प्रकारे तळून तयार केल्या। तर या पापड्या तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता, किंवा मधल्या वेळेस जर काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल ना, या पापड्या तुम्ही नक्कीच खाऊ शकता। शिवाय अगदी महिनाभरासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता, कारण बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी असे पौष्टिक पदार्थ जर तुम्ही लहान मुलांना बनवून खायला दिले ना, तर ते अगदी आवडीने खातील आणि शरीराला सुद्धा हे खूपच पौष्टिक आहेत। तर बघा अजिबात तेलकट झालेल्या नाहीत, अगदी महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। सॉस बरोबर खा किंवा नुसत्या अशा सुद्धा खाऊ शकता, अगदी मस्त आणि कुरकुरीत झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।